तर तमिळनाडूची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी तुम्ही कुठेही हॉटेलमध्ये लग्नासाठी कोणत्याही कार्यक्रमाला जा, तुम्हाला केळीच्या पानावरती जेवण भेटणार. तर केळीचे पान आल्यानंतर आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आणि पान असं स्वच्छ पुसून घ्यायचं. त्यानंतर इथं परोठा मागवलेला आहे बघा. हॉटेलमधला हा व्हिडिओ आहे. परोठा बघा किती छान असं पदार्थ निघत आहेत, का तर त्याच्यात एक अंडं आणि भरपूर तेल घालून मळलेलं असतं. आणि जर तुम्हाला बिना अंड्याचा पाहिजे असेल तर बिना अंड्याचा पण भेटतो, तो पण छान असतो, खायला टेस्टी लागतो. फक्त आमच्या घरात सर्वांना आवडतो, फक्त मला नाही आवडत, का तर रब्बर खाल्ल्यागत मला मैद्याचं नाही आवडत. तर त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी बघा आणि कुर्मा, त्यानंतर टोमॅटो चटणी, पुदिना चटणी आणि सोबत दही कांदा देतात. तर कुठेही तुम्ही जेवायला जा, केळीच्या पानावरती जेवण दिलं जातं. आणि आपल्या शरीरासाठी केळीची पान खरंच खूप चांगलं आहे. केळीच्या पानावरती गरम गरम जेवण घेऊन जेवल्यानंतर, का तर गरम जेवण टाकलं की त्यातलं सर्व अंश त्या जेवणामध्ये उतरतात आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर आपल्या महाराष्ट्रात असं नाही अजून, तर ही पद्धत सुरू झाली पाहिजे केळीच्या पानावरती जेवण्याची. तर ह्या दोघांचं जेवण आलेलं आहे आणि माझं जेवण बाकी राहिलेलं आहे शिल्लक. तर मी श्रेयाने नॉन मागवलेत आणि मला आवडतात नॉन पनीरची भाजी. तर त्याच्यासोबत मी पनीरची भाजी नाही घेतलेली, आज वेगळं खाऊया म्हटलं. सुंडलची भाजी घेतलेली आहे. आणि जेवण झाल्यानंतर बघा पान आपल्याकडे दुमडायचे, पुढच्या साईडला नाही दुमडायचं. तर अशी आहे तमिळनाडूची पद्धत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.